मालवाहू ट्रक्सची रेल्वेच्या मालगाडीवरून वाहतूक सुरू झाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण या संदर्भातली पहिली चाचणी वसई रोड ते कोलाड या मार्गावरती यशस्वी झाली आहे। राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीनं दखल घेत रेल्वे मंत्रालयानं ही सेवा 2 महिन्यातच प्रत्यक्षात सुरू होईल अशी शक्यता वर्तवली आहे। मराठा आरक्षणासाठी येत्या 31 जानेवारीला मुंबईमध्ये क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे। औरंगाबादेत मराठा मोर्चा आयोजकांनी ही घोषणा केली आहे। कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तातडीनं फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत। आतापर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, पण मुंबईतल्या मोर्चात थेट राज्यपालांना निवेदन देणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे। औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं। यावेळी विनायक मेटे भाषणासाठी उभे राहिले असता कार्यकर्त्यांनी अचानकपणे घोषणाबाजीला सुरुवात केली, त्यामुळे मेटेंना आपलं भाषण अर्धवट सोडावं लागलं। त्यानंतर आयोजकांनी कार्यकर्त्यांना शांत केलं। मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल असा दावा देखील यावेळी विनायक मेटेंनी केला। रिझर्व्ह बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटांची मोजणी सुरूच आहे, त्यामुळे आताचा अधिकृत आकडा सांगता येणार नाही असं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेच्या वतीनं देण्यात आलंय। रिझर्व्ह बँकेकडे 97% नोटा जमा झाल्याची बातमी ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं दिलेली होती। त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या वतीनं या संदर्भात पत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आलंय। नाशिकच्या 4 खासगी बँकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून 3,07,000च्या बनावट नोटांचा भरणा केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शरणपूर रोडवरील ICICI बँक ऑफ बडोदा, कॅनडा कॉर्नर तसंच येस बँक आणि कॉस्मॉस बँक यामध्ये 20 ऑक्टोबर 2015 ते 23 ऑक्टोबर 2016 पर्यंत 3,07,000च्या बनावट नोटांचा भरणा झाल्याचं कळतंय। या चलनातून बाद झालेल्या 1000च्या 163, 500च्या 261 तर 100च्या 135 नोटांचा समावेश आहे। मनमाडच्या मालेगाव तालुक्याच्या करंजगव्हाण गावातील शेतकऱ्यावरती बँकेतील कॅशियरनं बूट फेकल्याची घटना समोर आली आहे। महाराष्ट्र बँकेत ही घटना घडलेली आहे। पत्नी आजारी असल्यानं उपचारासाठी पैसे काढण्यासाठी शेतकरी असलेले सोपान वाघ हे बँकेत आलेले होते। आपल्या पत्नीच्या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी वाघ यांनी स्लिप भरून आणली, पण बायकोला आणल्याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत असं कॅशियरनं सांगितल्यामुळे वाघ संतापले। कॅशियर आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर कॅशियरनं चक्क बूटच वाघ यांच्यावरती फेकून मारला। दरम्यान या प्रकरणी वडनेर खाकुर्डी या पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत कृषी सचिवांच्या कार्यालयात आंदोलन केल्यानंतर अमरावतीत विभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांवरती लाठी हल्ला केला, तर संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली। यात 15 कार्यकर्त्यांसोबत 6 पोलीस जखमी झाले। वनविभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये चंद्रपुरात बांबू संशोधन विषयक सामंजस्य करार पार पडला। यावेळी टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा देखील उपस्थित होते। बांबूवरती संशोधन आणि प्रक्रिया करून वस्तू निर्माण करण्याचं केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली इथं सुरू करण्यात आलंय। याच केंद्रासोबत टाटा ट्रस्टनं सामंजस्य करार केलाय। या करारामुळे चिचपल्लीच्या बांबू संशोधन केंद्राला अत्याधुनिक प्रशिक्षण, मार्केटिंग आणि डिझायनिंगच्या क्षेत्रात मदत मिळणार आहे। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत येऊ शकतात, कारण कळमेश्वर इथं पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना बावनकुळे यांनी शहराला 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली। मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री म्हणून मला 350 कोटी रुपये इतका अधिकार दिलेला आहे, त्यापैकी पहिला हप्ता देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याच्या घटनेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गडकरींचा पुतळा हटवून मांडलेली भूमिका अतिशय चुकीची असल्याचं वक्तव्य नागनाथ कोतापल्ले यांनी केलंय। राज्यातील प्रमुख शहरात सध्या थंडीचा जोर वाढलेला आहे। नाशकात तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं खाली आल्यानं वातावरणात कमालीचा गारठा जाणवतोय, तर तिकडे निफाडमध्ये देखील 6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नाशिक आणि निफाड शहरावरती थंडीची चादर पसरल्याचं चित्र बघायला मिळतंय।
ठिकठिकाणी लोक शेकोटी पेटवून थंडीत आनंदही लुटताना बघायला मिळतात. त्यामुळे एकूणच नाशिक आणि निफाडमध्ये सध्या थंडीचा जोर चांगल्याच वाढल्याचं बघायला मिळतंय.